श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच दुःखातून बाहेर काढणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्की लिहा. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश मोजून 21 मिनिटे नक्की ऐका. आज आळस करू नका. हा संदेश तुम्हाला सर्व काही देऊन जाईल आणि तुमच्या मनातलं सर्व काही घडणार आहे. त्यामुळे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. मित्रांनो, आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्बीर, नाव आणि अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे. आणि हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून स्वामी सतत देत असतात आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरण असले पाहिजे आणि नामस्मरण आपण केले पाहिजे. मग स्वामी आपल्याला चांगला मार्ग नक्कीच दाखवतील. स्वामींवरचा विश्वास टिकून ठेवण्यासाठी नक्कीच तुमचा स्वामींवर विश्वास पाहिजे आणि त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणार, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची आहे. आणि 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी इथे येत असतो. बस आपण एवढंच लक्षात ठेवायचंय. मित्रांनो, तुमच्या जीवनात काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचले तरी हृदयात स्थान मिळण्यात मात्र ते अपयशी ठरत असतात. म्हणून अशा लोकांपासून तुम्ही जरूर पहिलेच दुरावा ठेवला पाहिजे आणि त्यांना लांब ठेवलं पाहिजे. चांगल्या माणसांना आपल्या जवळ नक्कीच केलं पाहिजे. मग चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा असते. म्हणून क्षमा करत चला आणि पुढे जीवनात चालत चला. स्वच्छ मनातील आपलेपणाची भावना माणूस आणि माणुसकीवर प्रेम करायला आपल्याला शिकवत असते. आयुष्याच्या प्रवासात आनंदासाठी कारची नव्हे तर योग्य जोडीदाराची गरज असते. मग तो पायी सुद्धा चालला ना की आनंद हा मिळतोच. प्रेम आणि आपुलकीची भावना प्रत्येक नात्याला घट्ट बनवून अवघड परिस्थितीवर मात करायला शिकवत असते. संपूर्ण आयुष्यात माणूस दुःखावर खर्च आणि सुखावर उधारी करत असतो. म्हणून पैशाने गरीब असणाऱ्या माणसांच्या तिजोऱ्या संस्कारांनी मात्र कायम भरलेल्या असतात. म्हणून निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा. म्हणून म्हणा फक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माणसाच्या आनंदात खूप चेहरे सोबत असतात, परंतु तो चेहरा नेहमी आठवणीत राहतो जो अडचणीत आणि दुःखात तुमच्या सोबत असतो. म्हणून मुखवटे घालून माणसं जमवता येतात, कमवता येत नाही. म्हणून तुम्ही ती माणसे जमवलेले असतात ना, ती सुद्धा दुरावतात आणि मग तुम्हाला कोणीच राहत नाही. म्हणून कष्टातून वेचलेल्या आनंदाला दृष्ट लावण्याचं सामर्थ्य कुणाच्या नजरेत नसतं. वर्तन दर्पणा समान असते, ज्यात अहंकार आणि संस्कार या दोघांचाही चेहरा दिसत असतो. नसणं इतकं त्रासदायक नसतं, पण जितकं असून नसणं त्रासदायक असतं त्याच्या इतकं त्रासदायक काहीच नसतं. प्रेम 3 गोष्टींमुळे वाढते: आठवण, काळजी आणि विश्वास. म्हणून या 3 गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच पाहाव्या लागतील. म्हणून यशाच्या प्रवासात स्वप्नांना वाट मोकळी करून दिली की इच्छा अपेक्षांची बंधने आपल्यासमोर उरत नसतात. म्हणून काम केल्यानेच माणूस थकतो असे नव्हे, कधी कधी विचारांची ओझेही माणसाला थकवणारी असतात. उपस्थिती जर विनाकारण अपमान देणारी असेल तर मग अनुपस्थितीत राहणं शहाणपणाचं असतं. जी गोष्ट तुमचा आनंद तुमच्याहून हिरावून घेत असेल तिला सोयीस्करपणे सोडून देणं हेच बऱ्याच वेळेला तुमच्या हिताचं असतं. मित्रांनो, गुरु माझं गणगोत, गुरु हीच मावली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. अशी माझी गुरु मावली आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. मनातले शब्द आणि शब्दातलं मौन ऐकण्याची कला साध्य केली की नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्यातलं नातं दोन्ही नक्कीच तुम्हाला जपता येईल. आयुष्यात जबाबदारी आणि कर्तव्याच्या बेड्या हातात असल्या ना की माणूस थकला तरी चुकत नाही. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात ना त्या संपतातच. आणि अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे
हे अस्थिर मनाचं लक्षण नक्कीच आहे. म्हणून सकारात्मक राहिल्यास आलेली संकटे, समस्या या सगळ्यांना सामना निर्भयपणे आणि निश्चितपणे तुम्हाला करता येतो. मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असे म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंत माणूस ओळखता येत नाही. मग हीच खरी व्यथा आहे आणि ही व्यथा तुम्ही समजून माणसांना ओळखायला शिकलं पाहिजे. परिस्थितीच्या दुखण्याला जिद्द आणि कष्ट यासारखं दुसरं औषध कोणतंही असू शकत नाही. खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात. म्हणून नाते सांभाळण्यासाठी दुसऱ्यांच्या चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असणे गरजेचे असते आणि नाते टिकवण्यासाठी नको तिथे चुका काढण्याचे आणि टाळणे हे अत्यावश्यक असते. हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. अहंकार आणि शंकेची शर्यत लागते, परंतु पराभव मात्र नात्यांचा होत असतो. म्हणून ध्यानी ध्यास म्हणे आस सदैव आणि तुझाच वास दूर असो की आसपास, चिंतनी जपतो तुझी या नामाचा प्रवास. आणि असे माझे श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांच्या चरणी मी विलीन होऊन जातो आणि सर्व काही त्यांना अर्पण करून टाकतो. स्वामी महाराज तुम्ही सर्वांना सुख आनंदात आणि मस्त मजेत ठेवा आणि सगळ्यांना निरोगी ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना. हाती घेतलेले काम जबाबदारी आहे की कर्तव्य हे सुनिश्चित केले की कामाचा त्रास होत नाही. कोणालाही न दुखवता जगणे याचे इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. जर मावळत्या आयुष्यात अंधारच असेल तर मग वंशाचे दिवे हवेतच कशाला. म्हणून जिथं मार्ग शोधायची वेळ असते तिथं लोक कारण शोधत बसतात आणि हळूहळू मिळवलेल्या यशामुळे चांगले व्यक्तिमत्व घडत असते, तर पटकन मिळालेल्या यशामुळे आपला अहंकार नक्कीच वाढत असतो. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत आणि अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे आणि इमानदारीने आपण जगात जगलो पाहिजे, तर आपलं सर्व काही व्यक्ती जाणून घेतात आणि ऐकून सुद्धा घेत असतात. एवढं आपण फक्त समजून घेतलं पाहिजे. एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव होत नाही. म्हणून आयुष्यात निरीक्षण करणारं कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप होत असतं. खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठं तत्वज्ञान व्यक्त करण्याची कला मात्र असते. म्हणून काय करावं हे कळेनासं झालं की नेहमी खरंच आपण बोललं पाहिजे. जीभ ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू संपावर गेला हे नक्की असतं. म्हणून आपण एकटे पडलो याची जाणीव होण्या इतकी वेदनादायी गोष्ट कुठलीच नाही आणि या जगात तशी वेदना कोणाला होऊही नये. म्हणून आपलं आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला ठिगळं लावून कधी चालत नसतं. म्हणून पहिले आपण आपलं आयुष्य सुधारायला हवं. म्हणून जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत. या जगात लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात, पण शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो. म्हणून आपण नेहमी सत्याच्या मार्गाने चालावं. केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून मन हे नाजूकच असतं. आयुष्यात आलेली माणसे त्याला कठोर बनवत असतात. म्हणून संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून पण एक रस्ता निघतो आणि आपण पुढे चालत जात असतो. म्हणून आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते, आरसा तोच राहतो. फक्त चित्र बदलत असतं एवढं मात्र असतं. म्हणून घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे देऊ नये, कारण त्याला जबाबदारी ही चांगल्या पद्धतीने माहिती असते आणि तो जबाबदारीमुळेच घर सोडून गेलेला असतो. मित्रांनो, मूर्ख असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी प्रत्येकालाच मिळते. काही जण त्यातही घाई करतात. म्हणून गर्दीत हरवलेली चप्पल आणि दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा कधीच आपल्याला सापडत नसतात. म्हणून या रस्त्यावर फक्त तुम्ही माणसं एकदम जपत चला आणि चांगल्या प्रकारे त्या माणसांना तुम्ही जपायला शिका. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात. स्वामी म्हणतात, असेल नसेल कुणी तुझं, तू पंखात बाळा कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त बाळा विश्वास ठेव. मी तुझ्या पाठीशी कायम राहील आणि हाय हे फक्त तू लक्षात ठेव. म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवून जीवनाचा प्रवास चालू ठेवावा आणि जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी आपण मिळवू अशा आशेवर राहावे. नक्कीच तुमच्या सर्व आशा, आकांक्षा आणि इच्छा स्वामी मनापासून पूर्ण करतील. नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. गरजेपासूनचं नातं हे लांबपर्यंत टिकत नाही, पण मनापासूनचं नातं हे लांबपर्यंत मात्र टिकत असतं. म्हणून कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा आहे.
आणि तो प्रामाणिकपणा एकदा तुमच्या अंगात आला की भरपूर काही तुम्ही जीवनामध्ये मिळवून घेतलं असं तुम्ही समजू लागाल. म्हणून अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण आहोत. म्हणून आपण पहिले स्वतःला समजून घेतलं पाहिजे आणि सर्व काही मग दुनियेचा भाग आपण वेगळा ठेवला पाहिजे, तरच आपण पुढे आयुष्यामध्ये जाऊ शकू. म्हणून समज कमी असेल ना तर गैरसमज व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने आपल्याला अर्थ समजत असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान मात्र होता येत नाही. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवत असतो आणि स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावले योग्य दिशेने पडतात. म्हणून मनाची सुंदरता असली की कुठल्याही अहंकाराची आणि अलंकाराची गरज आपल्याला भासणार नाही. 100 मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधी 100 पट चांगलं असतं. कारण एकटं असलं की आपण स्वतःला जाणतो आणि स्वतःला मानतो आणि त्यानुसार आयुष्यात आपण जगत असतो. म्हणून मित्रांनो, स्वतःमध्ये विलीन होऊन जा आणि तुम्हाला काय वाटतं ते करा. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आपलं मनासारखं न वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे असं आपण समजू शकतो. म्हणून निष्ठुर माणसांच्या सहवासात असलेल्या संवेदनशील माणसाला मनस्तापाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर व्हावं लागतं. मग जग जर स्वप्नांच्या पलीकडे पाहायचं असेल ना तर मग स्वप्न देखील जगाच्या पलीकडेच तुम्हाला पाहावे लागतील आणि तसे स्वप्न तुम्हाला बघावे लागतील. म्हणून सुख आपण किती नावलौकिक मिळालं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून दुसऱ्याला दाखवण्यासाठी कधीच जीवन जगू नका. तुमच्या स्वतःच्या सुखात तुम्ही जीवन जगा आणि स्वतःच्या सुखात तुम्ही राहा. नक्कीच तुम्हाला समाधान आणि तेवढा आनंद प्राप्त होईल. म्हणून स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे स्वार्थ आहे, एवढं फक्त तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी. कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल, काहीच शिल्लक नसताना. असे आहेत आमचे स्वामी महाराज. नक्कीच तुम्ही यांना प्रार्थना करा आणि बघा तुम्हाला केवढं देतात हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणारी जमात म्हणजे नातेवाईक आहेत आणि ते आपल्याला ओळखत नसतानाही फक्त आपल्याला जज करत असतात. म्हणून कोणाचे चांगले तर कोणाचे वाईट असतात नातेवाईक. म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष न देता आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण समाधानाने जीवन मात्र नक्कीच जगले पाहिजे. म्हणून नकार देणं ही एक कला आहे, पण होकार देऊन काम न करणे ही खरी कला आहे आणि ही कला भरपूर लोकांकडे आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून आयुष्यात कितीही चांगले वागा, पण कौतुक स्मशानातच होतं आणि शेवटीच आपलं गेल्यावरच माणसं कौतुक करत असतात. पण आपण असल्यावर कोणी आपल्याला मदतीला सुद्धा येणार नाही आणि एक वेळ आपल्याला फोन करून सुद्धा कोणी विचारणार नाही. म्हणून पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंद राहिलेलं कधीही चांगलं असतं. म्हणून चांगल्यांनी चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. ज्याचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं. पण मी माझ्या मनामध्ये खूप चांगलं आहे आणि मी चांगले कामं करत आहे, यातच माझं सगळं समाधान आहे आणि असंच तुमचं समाधान सुद्धा असलं पाहिजे. म्हणून दुसऱ्यांची धुणी दूध बसणारे लोक स्वतःचं ध्येय कधीच प्राप्त करू शकत नाही. आपलं काही केव्हाही कुणा वाचूनही न अडणं याचंच नाव सुख आहे आणि तेच आणि त्यातच समाधान आहे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा, मी तुम्हाला नावापुरता लक्षात ठेवील. असे काही लोक आपल्या जीवनामध्ये येतात, मग त्यांना पण तेवढ्याच कामापुरतं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात आणि तो कोणाला सांगूही शकत नाही आणि कोणी ते कष्ट त्याचे समजूही शकत नाही. म्हणून जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. एकदा का जबाबदारी आली की आपल्याला सगळे कळत असते आणि सगळे रस्ते आपल्याला दिसत असतात. म्हणून रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्यात प्रयत्न करत असतात. म्हणून एक लक्षात ठेवा, कल्पनेच्या जगात सत्याची ठेस लागली की माणूस वास्तवतेच्या जगात येऊन पडत असतो. म्हणून अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर स्वाभिमान जागा होत नाही आणि कधी कधी असं वाटतं कशाला आलं शहाणपण, त्यापेक्षा खूप छान होतं आपलं ते बालपण आणि त्यात आपण निस्वार्थपणे सगळी कामं करत होतो आणि निस्वार्थपणे आपण जीवन मात्र जगत होतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, संस्काराची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत चमकत राहते. म्हणून हृदयात मंदिरात अंधार असेल ना तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून कधीच आपला फायदा नसतो. म्हणून आयुष्याच्या तराजूत अनुभवाचं वजन नेहमी जास्तच असतं आणि आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं
की जबाबदारीची व्याख्या ही आपोआप आपल्याला समजत असते. म्हणून विचारांची उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते, जे आजकाल उभारणे बंदच झाले आहे. म्हणून तुम्ही पुस्तकं वाचायला शिका, भरपूर ज्ञान तुम्हाला त्यातून मिळेल. म्हणून पुस्तकं जर नसताल वाचत तर एखादा हुशार व्यक्ती तुमच्या जवळ ठेवा आणि त्याला सर्व नॉलेज असेल. तो व्यक्ती तुम्हाला सर्व काही सांगून जाईल. म्हणून आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री करा. अनुभव न घेता की आयुष्यात खूप काही तुम्हाला शिकायला मिळेल, ही गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे. म्हणून योग्य वेळी न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी कालांतराने न पटणाऱ्या गोष्टीत यादीत सापडत असतात. म्हणून खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदी जवळ आलो आहोत आणि यश आपल्याला लवकरच मिळणार आहे. म्हणून आयुष्यात जर खुश राहायचं असेल ना, तर हसण्याचं कारण तुम्ही शोधत राहिलं पाहिजे. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तर तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे. म्हणून शांत मुलं नेहमी आतून तुटलेली असतात आणि काही प्रेमामुळे तर काही जबाबदाऱ्यामुळे तुटलेले असतात. म्हणून त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात. कितीही जपा काही कधीच होत नाही आणि काहीच त्यात घडत सुद्धा नाही. म्हणून मी पण वेगळा वेळेसारखाच आहे. कदर नाही करणाऱ्यांना पण भेटत नाही आणि म्हणून जो वेळेची कदर करत नाही त्यालाही वेळ परत भेटतही नाही. एवढं फक्त आपण लक्षात ठेवावं आणि वेळेला महत्त्व मात्र नक्कीच द्यावं. म्हणून आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हारू शकत नाही. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर आपल्याला मिळवता येत असतो. म्हणून तुम्ही शेवटपर्यंत प्रामाणिक राहा आणि चांगल्या मनाने तुम्ही जीवन जगत असा. शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी तो घोळक्यात असतो आणि हे आपण समजून घेतले पाहिजे. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा किती आहे आणि पगाराचा आकडा किती आहे. म्हणून पैसाही तुम्हाला तेवढाच कमवावा लागेल आणि पैशाच्या मागे धावत सुद्धा लागेल. कारण पैसा आहे तर सर्व काय आहे हे आपण समजतो. मग तसंच आहे. म्हणून लोक आपल्याला भाव देत नाही तर पैसा हा मित्रा कमवावाच लागेल. म्हणून दुसऱ्याच्या अडचणीत धावणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो. आणि म्हणून कोणती लोक आपल्याला मदत करतील आणि कोणती नाही ते ओळखायला आपण शिकले पाहिजे. कर्म चांगली असली की पत्रिकेतला मंगळ देखील माणसाचा मंगलच करत असतो आणि हे तुम्ही निश्चित समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात जे घडलंय ना आणि जे घडणार ते चांगल्यासाठीच. म्हणून फक्त विश्वास श्री स्वामी समर्थांवर असावा. बाकी तुम्ही स्वामींवर सोडून द्या, ते सर्व काही चांगलंच करतील. म्हणून वागण्यात खोटेपणा नको आणि फक्त चांगलेपणा असावा, प्रामाणिकपणा असावा आणि चांगले तुमचे मोठे ध्येय असावे. भागीदारी करायची असेल ना तर दुःखातच करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात आणि भरपूर लोक आपल्यावर तेव्हा येत असतात आणि आपल्याला विचारत असतात आणि येऊन आपल्याला चांगल्या शुभेच्छाही देत असतात. म्हणून सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान आपल्याला असायला हवा. जगण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या आयुष्याविषयी कसल्याही तक्रारी आपल्या नसतात. म्हणून रंग पाहून माणसाचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारण असतात आणि ती एकदम सिंपल असतात. म्हणून त्या लोकांच्या सेवेत तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे. खुलेपणाने जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीतून केलेला प्रवास आणि पाहिलेलं जग हे जीव लावणारं असतं. म्हणून घराला आणि मनाला खिडकीशिवाय अर्थ नाही. म्हणून खिडकी त्याला नक्कीच पाहिजे. म्हणून व्यक्तीपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं ना तर महत्त्व असणारी व्यक्ती हे गमावण्याची तयारी आपल्याला ठेवावीच लागते. आणि वेळेमुळे वाईट झालो नाहीतर मी पण एक वेळ सगळ्यांसाठी खास होतो. म्हणून काही लोक आपल्या आयुष्यात असे असतात जे आपल्यासाठी खास नसतात. मग आपणही त्यांच्यासाठी खास नसतो, पण आपल्याला वाटत असतात की आपण त्यांच्यासाठी खास आहोत. तसं काहीही नसतं. म्हणून सगळे म्हणतात आयुष्यभर कोणी काही साथ देत नाही, पण माझ्या तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हीच आमचे कारणहार आहात, असे आपण स्वामींना म्हटले पाहिजे. म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तोच पाहू शकतो जो त्याचे निर्धार ठाम असतात आणि त्याला भरोसा असतो की मी पुढेच जात राहील आणि सर्व काही चांगलंच होणार आहे आणि एक दिवशी सर्व काही मी मिळवणार आहे. आणि तोच व्यक्ती खरंच पुढेही जात असतो. म्हणून तुमच्यात आणि माझ्यात फरक काय आहे माहितीये का? तुम्हाला सिद्ध करायचं आहे आणि मला फक्त समजून सांगायचं आहे बस. आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी करायच्या सुद्धा आहेत आणि आयुष्यात मग तुम्हाला भरपूर मोठ्या यशाच्या शिखरावर सुद्धा जायचं आहे. थकायचं नसतं, लढायचं असतं, पडायचं नसतं, जिद्दीने उभं राहायचं असतं. आणि हे आयुष्य आहे, इथे मरायचं नसतं, फक्त जगायचं असतं आणि जगत राहायचं असतं. अंतच आपण अंत होत असतो. सर्वच कुठं अनंत असतो. श्रावण सुद्धा एकदा येतो. 12 महिने थोडी वसंत असतो. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या समस्येला तोंड देत चला आणि संयम ठेवा.
कारण एक दिवस त्याचा सुद्धा अंत हा होणारच आहे. म्हणून प्रत्येक विचारांना दोन बाजू असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. आता तुम्ही कोणती घेता त्यावरून तुमचा शहाणपणा सिद्ध होत असतो. म्हणून काही मिळाल्यावर अहंकार बाळगू नका, कारण देणारा आणि घेणारा एकच आहे, तो देव. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. ज्या दिवशी तुला वडिलांचा त्याग आणि संघर्ष कळेल त्या दिवशी समजेलच काय योग्य आणि काय अयोग्य. म्हणून मी प्रत्येक नातं प्रामाणिकपणे जपलं, पण खरं सांगतो काहीच मिळत नाही वफादारी करून. आणि उत्तम पासून सर्वोत्तम तोच झालाय ज्यांनी संयम राखून खूप काही ऐकलंय आणि खूप काही सहन केलंय. म्हणून पात्रता कर्माने जन्माला येतो आणि प्रत्येक माणूस जन्माने शून्यच असतो, हेही तितकंच खरं आहे. म्हणून ओवता आलं पाहिजे, विणता आपोआप येतं. मग तो धागा असो किंवा नातं असो, सर्व काही नक्कीच आपण विणू शकतो. म्हणून मनाला मनाने मनोमन म्हणलं ना, की मन हे मनाचे मानच असतं. म्हणून तुम्ही मनाला मानवायला शिका. आणि जीवन म्हणजे आपल्या भावना आहेत आणि वास्तव्यातील तडजोड आहे. म्हणून कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीची जोड मात्र निश्चित असावी लागते. आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हींचा त्याग आपण नक्कीच केला पाहिजे. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा होत असतो. म्हणून असं म्हणतात, नात्याला वचन आणि शर्यतीची गरज नसते, त्यासाठी दोन सुंदर विचारांवालेच पुरेसे असतात. म्हणून एक जो तुला समजून घेईल आणि एक जो त्याला समजून घेईल. मग आपल्याला समजून घेणारे फक्त स्वामी आहेत आणि त्यांच्यावर विश्वास आपला ठाम असायला हवा. बाहेरून शांत दिसण्यासाठी आतून खूप मोठं युद्ध आपल्याला लढावं लागत असतं. म्हणून स्वतःला तुझ्या प्रती समर्पित करणे हा माझा निस्वार्थ नक्कीच प्रेमाचा पुरवठा आहे. आणि तो पुरवठा आहे म्हणजे आपण फक्त स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित होऊन जा आणि स्वामींवर सर्व काही सोपून टाका. बघा, तुम्हाला ते सर्व काही देतील आणि तुमच्या मनासारखं सुद्धा होईल. म्हणून प्रत्येक जण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जीवनात आपण लढत असतो आणि कष्ट करत असतो, पण तेव्हा आपल्या सोबतीला कोणी नसते. पण आपण विजय झाल्यावर भरपूर माणसं आपल्या जवळ येतात. म्हणून तेव्हा आपण फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचे. जेव्हा आपल्या जवळ कुणी नसतं तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही, फक्त प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करायचा, मग यश आपल्याला नक्कीच हमखास मिळेल. म्हणून ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे, परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान ही अमृत आहे असं आपण समजू शकतो. म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. आणि सुख आपल्या हातात नाही, परंतु सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे, एवढे आपण समजून घेतले पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक नात्याचं स्ट्रगल वेगळं असतं आणि मग ते नातं तुम्ही पुढपर्यंत टिकून ठेवलं तर मग ते टिकत नक्कीच असतं. फक्त आपण नातं स्वामींशी चांगलं टिकून ठेवायला पाहिजे, त्यात तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. विनाकारण आनंदी राहा, कारण खूप महाग असतात. म्हणून आनंदी राहिलेला व्यक्ती आयुष्य भरपूर जगत असतो आणि चांगल्या पद्धतीने यशही मिळवत असतो. मग ज्यावर आपला अधिकारच नाही तेच मिळवायचं म्हटल्यावर महाभारत तर होणारच आहे. आणि त्या महाभारत लढण्यासाठी तुम्ही फक्त तयार राहिले पाहिजे. कृष्ण तुम्हाला समजवण्यासाठी नक्कीच तुमच्या जीवनात येईल आणि देव तुम्हाला अनुभव देऊन जाईल. म्हणून नियत आणि विचार चांगले ठेवा. आणि मित्रा, चांगलं तर सगळेच बोलतात, पण तुम्ही प्रामाणिकपणे बोला आणि चांगल्या सत्याच्या मार्गाने चला. तुम्हाला सर्व काही लोक चांगले म्हणतील आणि चांगले ओळखतीलही. म्हणून कुठं मिळतात समजून घेणारे, जो कोणी येतो तो सर्व काही समजून जातो. म्हणून समजून घेणारे व्यक्ती आपण आयुष्यात जमवले नक्कीच पाहिजे. स्वामी भक्तांनो, गळ्यात कितीही सोनं घाला, ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग रामकृष्ण हरी माऊली म्हणून वाकल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. म्हणून देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागताना यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात. म्हणून आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा पण तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून, हे भगवंता तुम्ही माझ्यासोबत चला असे म्हणा. कारण जरी तुमच्या हातामध्ये लाखाचे घड्याळ असेल ना, पण त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या परमेश्वराच्या हातात असते आणि तो परमेश्वर आपलं सर्व काही चांगलंच बघत असतो. म्हणून माऊलींच्या मंदिरातून आजपर्यंत कुणीही रिकाम्या हाती गेला नाही आणि जाणारही नाही. फक्त तुम्ही माऊलींनी आपल्या झोळीत काय टाकले हे समजण्याची कुवत तुमच्याजवळ मात्र नक्कीच असली पाहिजे. म्हणून माऊली सांगतात, कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे कर्म करण्याची गरज ही मात्र भागत नसते. म्हणून माऊली सांगतात, कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फक्त मनावर घेऊ नये, कारण या जगात
असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील, म्हणून आपण ते समजून घेतले पाहिजे. नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला स्वतःसाठी कधीच मागायची गरज पडणार नाही, कारण ती आई आपल्यासाठी भरपूर काही मागत असते. आणि जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही ना, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला हे सुरुवात करत असतात आणि ते वाईट बोलत असतात. म्हणून माणसाची बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोन बोलायला धन द्यावे लागते, तर देवाशी बोलायला मन हे द्यावे लागते. आणि पैशाला महत्त्व देणारा भडकटतो, तर देवाला प्राधान्य देणारा हा जीवनामध्ये भरपूर काही सावरत असतो. म्हणून तो सर्व पाहत असतो. तुमची प्रार्थना, तुमची धडपड आणि तुमचा त्रास, तुमचा संयम आणि तुमचे कर्म, त्यानुसार देव नक्कीच तुम्हाला भरपूर काही देणार आहे. यावर विश्वास ठेवून फक्त चलत चला आणि पुढे तुम्ही चालत चला. बस तुम्हाला सर्व काही मिळेल आणि सर्व काही सिद्ध होऊन जाईल. म्हणून हेही दिवस सरतील. विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी आपल्याला समजवत आहेत आणि स्वामी आपल्याला बोध नक्कीच देत आहेत. म्हणून क्षणाभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका. माणूस म्हणून जन्मास आलात, लाख मोलाची माणुसकी तुम्ही कधी विसरू नका. एवढं फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येत असतात, परंतु त्या सुटून जातात आणि देव त्यासाठी मदत करायला त्या व्यक्तीला येत असतो आणि भरपूर काही त्या व्यक्तीला सांगून जात असतो आणि त्याच्या अडचणींमध्ये भरपूर काही मदत देव आपल्याला करत असतो. म्हणून नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमावले काय जमवले कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदामुखी, प्रेमानेच जग तू जिंक, मग होतील सर्व सुखी आणि समाधानी. म्हणून आपण प्रेमाने बोलायला शिका आणि प्रेमाने वागायला सुद्धा शिका. म्हणून माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र उघडेच असतात. म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहणार नाही. तुम्ही माणसाच्या डोळ्यात धूळ फेकू शकता, पण देवाच्या कधीच नाही. म्हणून कर्माचा हिशोब झाल्यावर राहत नाही, तो झाल्याशिवाय राहत नाही आणि तो होतोच. आणि एक दिवशी कर्माचे फळं ही प्रत्येकालाच मिळत असतात, मग ती चांगली असो किंवा वाईट असो. कुणाच्या चुका जगासमोर आणत बसू नका. तो आहे विटेवर हिशोब करायला आणि तो सर्व काही बघून घेईल. यावर फक्त विश्वास ठेवा. नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा. काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा. नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं, पण नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव नक्कीच करून देत असतं आणि ते भरपूर काही गोष्टी आपल्याला समजून जात असतं. म्हणून कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकण्याची वेळ आपल्यावर कधी येणारच नाही आणि कधी येऊ शकतही नाही. म्हणून माऊली सांगतात, वाटा सापडत जातील तुम्ही शोधत जा, माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा, परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा, येणारे दिवस निघून जातील तो क्षण जपत जा आणि विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल तुम्ही क्षमता फक्त दाखवत जा. मग तुम्हाला सर्व काही कळेल आणि जीवनाबद्दल तुम्हाला भरपूर काही अनुभव सुद्धा येतील. म्हणून श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, पण तुमच्या पण गरिबीच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबती असतात तेच तुमचे खरे असतात आणि ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत टिकत असतात. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो आणि भरपूर काही गोष्टी त्याला मिळत असतात आणि यश देव त्याला स्वतः आणून देत असतो. म्हणून सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे. आणि हे मनात ठेवून तुम्ही दिवसाची सुरुवात नक्कीच केली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमचा दिवसही चांगलाच जाईल. म्हणून आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला. आणि चांगले कर्म असेल पण फळ देखील चांगलेच मिळणार, यावर फक्त आपला विश्वास आहे आणि तो विश्वास शेवटपर्यंत टिकून ठेवावा लागतो. आणि मग मनात फक्त धरून चालायचं आहे की आपलं चांगलंच होणार आहे आणि परमेश्वर आपल्याला चांगलंच देणार आहे. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके मग्न असतो ना की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून तो वेळ काढा आणि आपल्याकडे काय आहे ते नक्कीच तुम्ही बघा. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण मात्र नक्कीच असतं. म्हणून लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला आपल्या जीवनात येत असतात. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे, जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. आणि त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार आहेत, यावर फक्त विश्वास ठेवायला शिका. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा,
तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात ही गोष्ट फक्त एका व्यक्तीला व ठामपणे माहिती असते आणि त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा तुम्ही दाखवू शकत नाही आणि दाखवूही नका. म्हणून मनासारखे दिवस येण्यासाठी काही मनाविरुद्ध दिवस तुम्हाला नक्कीच जगावे लागतील आणि ते दिवस जगले की तुम्हाला सर्व काही प्राप्त होऊन जाईल. म्हणून विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, पण कारलं कडू आणि गोड गुस असतो आणि मग चिंच ही आंबट असते. म्हणून त्यात पाण्याचा दोष काहीच नसतो, तो बीजाचा असतो. मग तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे ना. मग दोष कर्माचा असतो. मग तुम्ही कर्म चांगली करा, तुमच्यासोबत चांगलंच होणार आहे आणि देव सर्व काही बघत आहे याच्यावर फक्त विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही देवाला घाबरून राहाल आणि देवाला तुम्ही घाबरून राहिले तर आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर काही चांगल्या मार्गाने चालत जाल आणि तुम्हालाही चांगले मार्ग भेटतही जातील. स्वामी भक्तांनो, स्वामींना आपण प्रार्थना करायची आहे. हे स्वामी राया, आमचे जीवन तूच चालवतोस, समस्या तूच देतोस, त्यातून तूच आम्हाला शिकवतोस, आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस. हे माऊली, तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद. असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. असे स्वामींचरणी आपण दररोज प्रार्थना करायची आहे. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ आणि सुखाचे धाम म्हणजेच श्री स्वामी समर्थ आहेत. आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला आपल्याकडे काही उरतच नाही. म्हणून गुरु असता पाठीशी समर्थ, का चिंता करावी मी व्यर्थ, तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि मनापासून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला देखील हा व्हिडिओ नक्कीच पुढे पाठवा. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही दुसऱ्यांसाठी दीप प्रज्वलित केलात तर तो तुमचाही मार्ग प्रकाशमान नक्कीच करणार आहे आणि तुमच्या मार्गातील अडथळेही दूर नक्कीच होणार आहेत. म्हणून जगण्यात स्पष्टता आणि विचारात सत्यता असली की आयुष्य खूपच सोपं होऊन जाते. फक्त यामध्ये स्वतःशीच प्रामाणिक आपल्याला राहावं लागत असतं. आणि जीवनात जर काही साध्य करायचे असेल तर 2 गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे ध्यास आणि दुसरी म्हणजे अभ्यास, आणि तो तुम्ही पूर्णपणे नीट करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला मनापासून प्रयत्न ही करावेच लागतील. म्हणून मनातला राग वेळेस संपवला नाही तर तो आपल्याला नक्कीच संपून टाकत असतो आणि मग आपल्याला जीवनात भरपूर अडचणी येत असतात. म्हणून जीवनातून निघून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आलेल्या गोष्टी स्वीकारल्या की आयुष्य जगायला माणसाला नक्कीच बळ मिळत असतं. आणि सकाळ हा एक विश्वाचा मार्ग आहे. हा मार्ग नवीन दिवसासोबत पुन्हा एक सुंदर सुरुवात करण्याची प्रेरणा देतो. म्हणून सकाळी उठल्यावर नक्कीच तुम्ही स्वामींना प्रार्थना चांगल्या निर्मळ मनाने करायची आहे आणि चांगल्याच गोष्टी स्वामींबद्दल आपल्याला बोलायच्या आहेत. आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. जीवन तणावपूर्ण करू नका, नेहमी हसण्यासाठी वेळ काढा. त्यामुळे आयुष्यातील वर्ष वाढतीलच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच तुमचं वाढणार आहे. आणि जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला काय टिकवता आलं हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून रागात माणसानं कधीच इतकं पुढं जाऊ नये की राग मावळल्यावर परतीचे सगळेच दरवाजे त्यासाठी बंद होत येईल. म्हणून कधीही आपण रागावर नक्कीच नियंत्रण ठेवायचंय. आणि चंदन कापला की त्याचा सुगंध सोडत नाही, पण ऊस पिळला तरी गोडवा सोडत नाही. आणि त्याचप्रमाणे चांगले आचरण असलेला माणूस कितीही अडथळे आले तरी आपले उदात्त गुण कधीच सोडत नाही आणि तेच गुण त्याला जीवनामध्ये नक्कीच पुढे घेऊन जात असतात. म्हणून मित्रांनो, सेवा समाधानासाठी करा, परिणामासाठी नाही, तरच त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि मनापासून मिळेल. म्हणून इतरांना आनंदी पाहून तुम्ही आनंदी होत असाल तर हमखास तुम्ही एक सुंदर व्यक्तिमत्व आहात आणि त्यासाठीच देवाने तुम्हाला ती ऊर्जा दिलेली आहे. आणि दिशा दाखवणारा योग्य असेल तर दिव्याचा प्रकाशही सूर्याप्रमाणे काम करत असतो. म्हणून आयुष्यामध्ये जे आपल्याला दिशा दाखवतात नक्कीच त्या माणसांना आपण जपले पाहिजे. आणि मनापेक्षा अधिक सुपीक स्थान कुठलंच नाही. आणि आपलं मन
त्यासाठी आपण नक्कीच निर्मळ ठेवलं पाहिजे, कारण तिथे जे काही पेरले जाते ते अधिकच वेगाने वाढत असते. मग ते विचार असो, द्वेष असो वा प्रेम असो, तुम्ही काहीही जपाल ते त्याप्रमाणे वाढत जाईल. आणि अतिविचार करणे हे दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. म्हणून अतिविचार कधी करू नये आणि दुसऱ्यालाही करायला लावू देऊ नये. आणि सगळ्यांचा आदर करणं हे तुमचे संस्कार आहेत, पण आपला स्वाभिमान जपणं हा आपला अधिकार आहे. आणि म्हणून आपला स्वाभिमान देखील आपण जीवनात नक्कीच जपायचा आहे. आणि स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि तोच विचार आपल्याला जीवनामध्ये नक्कीच पुढे घेऊन जात असतो. आणि सर्वात चांगली आणि सुरक्षित गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात संतुलन राखणे आहे. आणि ते संतुलन तुम्ही राखले तर नक्कीच तुम्ही जीवनात न अडकता पुढे नक्कीच जाल. आणि तुम्हाला चांगली माणसं देखील नक्कीच भेटत सुद्धा जातील. आणि हिऱ्यामुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते ना, तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढत असते. म्हणून आपण कधी कर्म करताना विचार करून नक्कीच केले पाहिजे. आणि आपली ओंजळ कायम भरलेली असावी दुसऱ्यांच्या पदरात आनंद टाकण्यासाठी. आणि ते आनंद आपण जर टाकला तर देवही आपल्याला जीवनभराचा आनंद देऊन जातो. आणि त्याचा अनुभव आपल्याला नक्कीच पुढे येत असतो आणि आपल्याला पुढे ते समजतही असते. म्हणून मनातले बहुसंख्य विचार कृतीतून व्यक्त होत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात चांगले दिवस कधी येणार नाहीत. म्हणून तुमचे मनातले विचार तुम्ही कृतीत उतरवायला शिका. आणि ते करून तुम्हाला जे समाधान मिळते तेच आयुष्यातलं सर्वात मोठं समाधान असते. म्हणून यश मिळवण्यासाठी नेहमी संघर्ष करावाच लागतो आणि तो प्रत्येकालाच करावा लागतो. त्यासाठी आयुष्यामध्ये कुठलीच तडजोड नसते. आणि आनंद त्यांना शोधतो जे प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहणं जाणतात आणि ते प्रत्येक परिस्थितीत आनंद शोधत असतात. त्यांच्या मागेच आनंद जातही असतो आणि वाईट कुणीच नसतं. पण जीवनात अशीही वेळ येते की माणूस कितीही चांगला वागला तरी तो कुणाच्या तरी नजरेत वाईट होतोच. म्हणून आपण फक्त आपल्या मनाप्रमाणे चालायचंय. बाकी दुनिया काहीही करू, आपल्याला त्याशी काही घेणं देणं ठेवायचं नाही. आपण जर चांगले वागलो तर आपल्या नक्कीच भविष्यात आणि आपल्या आजूबाजूला आपल्याला चांगलीच लोक नक्कीच भेटतील. आणि पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता ही भविष्यकाळ सावरू शकत नाही. म्हणून वर्तमान काळाचा आनंद घेणे हेच खरे जीवनाचे सर्वोच्च सुख आहे. आणि ते सुख आपण नक्कीच घेतले पाहिजे. आणि जर आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल ना, तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व उरत नाही. आणि ती टीका नक्कीच देवही ऐकून घेत नाही. कारण आपलं मन जर निर्मळ असेल आणि निर्मळ मनाने आपण जर भगवंताकडे प्रार्थना करत असाल तर ती प्रार्थना तुमची नक्कीच स्वीकारली जाईल. आणि तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही तसा प्रयत्नही व्यर्थ आहे. पण तुम्ही स्वतःला शांत करा, वादळ आपोआप तुमच्या मनातून निघून जाईल आणि ते कधीही परत येणार नाही. म्हणून तुम्ही शांतीचा मार्ग नक्कीच अवलंबला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही शांती ठेवली तर तुम्हाला जीवनात भरपूर काही अनुभव येत जातील आणि तुम्हाला प्रत्येकातल्या मनातलं आणि प्रत्येकाच्या नक्कीच विचार तुम्हाला ओळखता येतील. म्हणून सर्वाधिक आनंद त्यांना प्राप्त होतो जे मौन राहण्याची कला शिकतात. आणि ते मौन राहतात त्यांना अनुभवही मोठे येत असतात आणि देवही त्यांना चांगले चमत्कारही दाखवत असतो. म्हणून विचार बदलले की स्वभाव आपल्याला बदलतो आणि स्वभाव बदलला की आपल्या सवयी आपोआप बदलत जातात आणि सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व आपले बदलते आणि व्यक्तिमत्व बदलले की आपले संपूर्ण भवितव्य बदलत असते. त्यामुळे आपले विचार बदलणे सर्वात मोठी गोष्ट आहे आणि ते विचार तुम्हाला बदलावायचे आहेत. म्हणून संपत्ती तीच आहे जी तुम्ही चांगल्या कर्मांनी कमवता. म्हणून तुम्ही चांगल्या कर्मांची संपत्ती कमवा आणि तुम्ही चांगल्या कर्मांची संपत्ती कमवली तर तुम्हाला धनदौलतही तुमच्याकडे नक्कीच येईलच. म्हणून जिथे आपण नसतो तिथे आपले गुण आणि अवगुण आपले प्रतिनिधित्व करत असते. म्हणून आपण जिथे नसतो तिथे लोकांमध्ये आपली चर्चा होत असते, पण ती नेहमी चांगल्या प्रकारे झाली पाहिजे आणि लोकांनी आपलं नावही चांगल्या प्रकारेच घेतलं पाहिजे. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे आणि आरोग्य ही तुम्ही जपलंच पाहिजे. समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. म्हणून माणसाने जीवनात नक्कीच समाधानीही राहिलं पाहिजे. आणि विश्वास हे सर्वोत्तम नाते असते. म्हणून नात्यामध्ये विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो आपण नक्कीच टिकून ठेवायचा आहे. आणि कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात
ते आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवत असतात. म्हणून ते धडे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात आणि प्रत्येकाचं आयुष्य असंच नागमोडी वळणाचं आहे आणि त्याचप्रमाणे आपण गेलंच पाहिजे. आणि आपल्याला सुख दुःख हे जीवनात येणारच आहे. त्यासाठी फक्त आपण तयार असलं पाहिजे. आणि आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय आणि आपण नक्कीच पुढे जातोय. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही जीवनामध्ये जेवढं चांगलं काम कराल आणि जेवढं पुढे जाल तेवढंच तुमची प्रगती अजून अजून होत जाईल. फक्त तुम्ही कर्मावर विश्वास ठेवा. जे मिळू शकत नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत आभारी असले पाहिजे. आणि ते आभारी असले की आपण जीवनामध्ये नक्कीच समाधानी सुद्धा राहू शकतो. म्हणून समोरच्यांची मतं वेगळी असली तरी चालतील, पण त्या मतांचा आदर करणं महत्त्वाचं असतं. आणि तो आदर केला तरच आपण दुसऱ्यांविषयी चांगल्या भावना ठेवू शकतो. आणि ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात तर खरा आनंद सामावलाय आणि तोच आनंद आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जातो. जीवनाचा सारा खेळ हा विचारांचा असतो. विचार चांगले ठेवा, सर्व काही ठीक होईल. आणि तुमचे विचार चांगले असले तर देवही तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मित्रांनो, शब्द हे अन्नासारखे असतात. जर तुम्हाला ते आवडत नसेल तर ते इतरांना अजिबात देऊ नका आणि ते तुमच्याजवळ नक्कीच परत येतील जर तुम्ही वाईट मार्गाने ते द्याल. म्हणून समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होऊन जातात. आणि तक्रारी कमी झाल्या की जीवनाबद्दल आपल्याला नक्कीच चांगलं वाटू लागतं आणि आपण मनसोक्तपणे जीवनही जगत जातो. म्हणून तुमच्या चेहऱ्यावरील स्मितास्त्य मनाचं ओझं हलकं करतं, मग ते स्वतःचं असो वा दुसऱ्यांचं. म्हणून तुम्ही जीवनात नक्कीच हसत राहिले पाहिजे. आणि या संपूर्ण जगात दुःखापेक्षा मोठा मित्र नाही, कारण ते दुःखच माणसाला सत्याचा शोध घ्यायला लावते. आणि ते सत्याचा शोध घेता घेता आपल्याला जीवनाचे अनुभवही चांगल्या प्रकारे येत असतात. म्हणून युद्ध जिंकायचे तर बुद्धीचा आणि माणसं जिंकायची तर हृदयाचा उपयोग आपल्याला नक्कीच करायला लागेल. आणि तो उपयोग करूनच आपण जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो. म्हणून जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो, परिस्थितीवर नाही. म्हणून आपले विचार नेहमी उच्च आपण ठेवले पाहिजे. आणि जेवढे उच्च आपण विचार ठेवू तेवढ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे नक्कीच आकर्षित करतील. म्हणून आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याही मुहूर्ताची कधीही गरज नसते, कारण जो आनंदाचा क्षण असतो तोच एक मुहूर्त असतो आणि तोच मुहूर्त आपल्या जीवनामध्ये चांगला असतो. म्हणून माणूस येतो तेव्हाही मुहूर्त नसतो आणि जातो तेव्हाही मुहूर्त नसतो. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. इच्छा कितीही विचित्र गोष्ट आहे ना, पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढत असतो. म्हणून तुम्ही कधीही जीवनामध्ये लोभ करू नये. मित्रांनो, स्वतःचा खरा मार्गदर्शक हा आपला आत्मविश्वास आणि सदविचार व सद आचार होय. म्हणून तुम्ही चांगले विचार मनामध्ये बाळगले पाहिजे. आणि माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी आहे. आणि ज्या व्यक्तीला माणुसकी आहे तो व्यक्ती जीवनामध्ये त्याला प्रारंभाच्या काळात संकट येतील, पण शेवटपर्यंत देव त्याची साथ कधी सोडणार नाही, हे मात्र निश्चित. म्हणून बदल हा नदीसारखा असतो. क्षणभरही काही समान नसते. प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी बदलत असते, पण ते आपल्याला कळत नसते. आणि देव आपल्याला त्यासाठी नक्कीच आपल्याला चांगल्या मार्गावर पाठवण्यासाठी आपल्या जीवनात छोटी छोटी संकट आणतच असतो. म्हणून माणसाची नीती चांगली असेल ना तर मनात भीती अजिबात उरत नाही. आणि मनात आपल्या भीती असायला सुद्धा नको. भीतीने आपण जीवन संकुचितपणे जगत असतो. म्हणून सत्य हे पाहणाऱ्यांच्या, बोलणाऱ्यांच्या किंवा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं. ते नेहमी जसं असतं तसंच ते पुढे येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं. म्हणून त्यासाठी आपण उगवत्या सूर्याकडे सारखंच त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि सकाळ म्हणजे नवीन क्षणांची सुरुवात आहे. जे घडून गेले आहे ते विसरून येणाऱ्या नवीन क्षणांचं स्वागत करणे आणि आपल्या सुंदर आयुष्याला आणखीन सुंदर बनवणे म्हणजे तुम्ही सकाळची सुरुवात कशी करता त्यावर अवलंबून असते. आणि परिस्थिती ओढात आणींची असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी पडत नाही आणि कधीही देव त्याला कमी पडूही देणार नाही. म्हणून आनंदी राहायचे असेल ना तर लोकांच्या गोष्टीवर कमी आणि आपल्या विचारांवर जास्त लक्ष ठेवा, कारण आपले विचार कधी चुकीचे नसतात. आणि जर आपण चुकीचे विचार करत असलो तर आपलं मन आपल्याला निश्चितच सांगत असतं, पण तरीही आपण ते कार्य करत असतो. म्हणून कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव निर्माण होते. ती जाणीव तुमच्या मनात नक्कीच असली पाहिजे.
आणि एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआप आपल्या मागे धावत येतं आणि तेच सुख आपल्याला हवंही असतं. म्हणून माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, पण सुख आणि समाधान नाही. म्हणून सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपापसातील प्रेम आणि आपल्याची साथ असणे अत्यंत गरजेचे असते. आणि ती साथ तुम्हाला मिळाली तर तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढेही जाऊ शकाल. म्हणून क्षमा करण्याची सवय लावा, म्हणजे तुमच्या मनात कुणाबद्दलही द्वेष निर्माण होणार नाही आणि कोणीही तुमच्याबद्दल द्वेष करणारही नाही. आणि स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडत नाही आणि फरक तसा पडणारही नाही. म्हणून मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्कारांचा सुगंध नक्कीच दरवळत असतो आणि तो सुगंध आपल्याला जीवनामध्ये अनुभवही देत असतो. म्हणून एकाच वेळी खूप गोष्टींचा विचार करत बसू नका. सुरुवात लहान करा, पण स्वप्न मात्र मोठे ठेवा. आणि ते स्वप्न मोठे असले की तुमच्या जीवनामध्ये मोठे स्वप्न आणि मोठ्या गोष्टीच तुमच्याकडे आकर्षित करतील. आणि सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहतं, आणि दुःख हे गळणाऱ्या पानांसारखं असावं जे क्षणात निघून जातात. म्हणून मित्रांनो, दुःख हे आपल्याला थोड्या काळासाठी येत असतं, पण आपण त्याने भयभीत होऊन जातो. असं न करता आपण त्या दुःखासाठी पूर्णपणे नक्कीच तयार असायला हवे. आणि नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा संघर्ष आहे. आणि तोच खरा संघर्ष आपण नक्कीच करायला हवा. म्हणून धान्य पाकडणाऱ्या सुपाचा उपयोग केला असता खडे पुढे येतात आणि निघून जातात. विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे असतात, आणि तेच गुण आपल्याला पुढेही घेऊन जात असतात. म्हणून गमावल्यानंतरच विचार येतो की वेळ, व्यक्ती आणि संबंध किती मौल्यवान असतात आणि ते आपल्याला किती जपायचे असतात. म्हणून वेळ निघून गेल्यावर काहीही करून उपयोग नसतो. आपल्याकडे जेव्हा वेळ असतो तेव्हाच आपण सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करायला हव्या. आणि अहंकार हा वाऱ्यासारखाच असतो. फरक फक्त एवढाच की वाऱ्याने झाडाची पाने तुटतात आणि अहंकाराने जवळची माणसं मात्र तुटत असतात. आणि त्यासाठी आपण अहंकार कधीही करू नये. आणि अंदाजावरून एखाद्या व्यक्तीची किंमत ठरवू नका. बहुतेकदा थांबलेला समुद्र जास्त खोल असतो आणि त्याला भरपूर काही पाणीही असते. म्हणून आपण कुणाबद्दलही वाईट विचार न करता चांगल्या विचाराने आपण जीवनात पुढे गेले पाहिजे. आणि ज्या समयी आपलं मन दुसऱ्यांसाठी शुभ विचार करायला आरंभ करतं, शांती त्याच वेळी आपल्या जीवनात प्रवेश करते आणि ती शांती आपल्याला जीवनासाठी लाभत असते. म्हणून दुसऱ्यांचा विचार करणंही आपल्या जीवनात तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला माणुसकी जपायची आहे. म्हणून स्वतःला वेळ द्या, कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतः आहात. म्हणून स्वतःला तुम्ही आयुष्यात वेळ दिला तेवढंच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करू शकाल आणि चांगले तुम्ही जीवनामध्ये पराक्रम करू शकाल. म्हणून सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद प्रेमात आहे, आणि तर एका क्षणात वेगळं करण्याची ताकद भ्रमात आहे. म्हणून कधीही भ्रमाला मनात आसरा देऊ नका आणि भ्रम कोणाच्या मनात येऊ देऊ नका, आणि तो भ्रम चांगलाही नसतो. म्हणून दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो आणि प्रत्येकाचे दिवस पलटत असतातच. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते. आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नसते, ती परिस्थिती बदलत असते. आणि त्यासाठी आपण नक्कीच गर्व करायला नको आणि अहंकार करायला नको. आपलं मन तेव्हाही शांत ठेवायचं आणि आत्ताही शांत ठेवायचं. आपलं मन समतोल पाण्यासारखं असलं पाहिजे. फुलांचा सुगंध दरवळला की वातावरण प्रफुल्लित होतं, तसंच आपल्या मधुर वाणीने समोरच्याचं मन प्रसन्न होतं. म्हणूनच नेहमी मुखी मृदू भाष्य, गाळी, स्मित हास्य आणि योग्य ठिकाणी बोलणं व अयोग्य ठिकाणी मौन धारण करणं हे जमलं की वातावरण छान राहतं आणि माणूस नेहमी आनंदी राहत असतो. म्हणून प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा, आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर माणसाजवळ अपेक्षा कमी ठेवा. जेवढ्या जास्त तुम्ही अपेक्षा कमी ठेवाल तेवढं जास्त तुमचं जीवन हे सोन्यासारखं होऊन जाईल. आणि प्रेमाने जोडलेली 4 माणसे व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच खरा माणूस श्रीमंत आहे, आणि त्याच माणसाकडे खरी श्रीमंती ही असतेच. म्हणून जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती किंवा त्यामागील सत्य तुम्हाला कळत नाही ना, तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देऊ नये. कारण बऱ्याचदा सत्य फार वेगळं असतं आणि फार वेगळं लोक आपल्याला ते सत्य दाखवत असतात. म्हणून पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात. म्हणून पाठीमागे तुम्हाला संकट असायलाच हवे, तरच तुम्ही त्यातून मार्ग काढूही शकता.
आणि सुंदरता लक्ष वेधून घेते, पण स्वभाव हृदय वेधून घेतो. आणि तो हृदय आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाकडेच असते, फक्त ते कार्य वेगवेगळ्या पद्धतीने करत असते. म्हणून तुमच्याकडे समाधान असेल ना तर तुम्ही श्रीमंत आहात, शांती असेल तर तुम्ही सुखी आहात, आणि दया असेल तर एक चांगली व्यक्ती तुम्ही आहात. म्हणून तुम्ही नक्कीच जीवनामध्ये तुम्ही सुखी आणि समाधानी राहायला शिका, आणि तुम्ही लोकांवर दया करायला शिका. तुमच्याकडे कशाची कमी नसणार नाही, आणि तुमच्याकडे सर्व गोष्टी असतील. आणि आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो. समजणं आणि समजून घेणं यात खूप फरक आहे. समजण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी मन लागतं, आणि ते मन तेवढं मोठं तुमच्याजवळ असलंच पाहिजे. बाहेरच्या विश्वापेक्षा मनाचे विश्व विराट आहे. मनात सुंदर विचार असतील तरच जग आपल्याला सुंदर दिसणार आहे, आणि हे जग सुंदर दिसलं की आपण त्यासोबत सुंदरच वागणारही आहोत. म्हणून झाडाने कितीही फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही, ते नेहमी नवीन फुले तयार करण्यास व्यस्त असते. तसेच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकते याचा तुमचा जीवनाचा खरा अर्थ लपून बसलेला असतो, आणि तोच अर्थ तुम्हाला शोधायचा असतो. म्हणून मित्रांनो, आपल्या कानांनी फक्त चांगले विचार ऐका. इतरांच्या टीका आणि चुका ऐकण्यात आपला वेळ वाया घालवू नका, आणि वेळ वाया जर तुम्ही घालवला तर मग तो वेळ परत तुमच्याकडेही येणारही नाही. म्हणून आनंद राहण्याचे दोन मार्ग आहेत. तुमची वास्तविकता सुधारा किंवा तुमच्या अपेक्षा कमी करा. हे दोन मार्ग तुम्ही अवलंबले की सर्व काही तुम्हाला चांगल्या रीतीने जीवनात प्राप्त होईल. आणि एखाद्याला हरविण्यापेक्षा एखाद्याला जिंकणे जास्त अवघड असते. म्हणून तुम्ही लोकांना जिंकवत चला आणि तुमचे अनुभव जीवनात वाढवत चला. भरपूर काही गोष्टी तुम्ही जीवनाकडून शिकून जाल, आणि आनंदी लोक त्यांच्या आंतरिक जग तयार करतात, आणि दुःखी लोक त्यांच्या बाह्य जगाला दोष देतात. म्हणून आपल्या स्वतःला ताणून नेण्यासाठी कार्य करा. इतरांवर अवलंबून अजिबात राहू नका. आपण स्वतःमध्ये ती शक्ती निर्माण केली पाहिजे, आणि चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे, आणि तीच आपल्याला कमवायची सुद्धा आहे. म्हणून संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, आणि ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाही. म्हणून तुम्ही लवकरात लवकर जागे व्हायला हवेत, आणि जीवनाकडून भरपूर काही शिकायला हवे. मित्रांनो, लहान विचार संशयाला जन्म देतात, आणि मोठे विचार समाधानाला. जर तुम्ही ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल, आणि जर तुम्ही सहन करायला शिकलात तर तुम्ही नक्कीच जीवनामध्ये जगायला सुद्धा शिकाल. म्हणून खोट्या माणसांचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करतो, पण खऱ्या माणसाचे मौन खोट्या माणसाला मुळापासून उकळून टाकत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत खरंच बोललं पाहिजे, आणि खऱ्यावर टिकून राहिलं पाहिजे. आणि जीवनात चूक सुधारण्याआधी ती मान्य करावी लागते, आणि ती चूक आपल्याला मान्य करावीच लागणार आहे, कारण आपण ती चूक मोठ्या नक्कीच मनाने केलेली असते, आणि ती मनाने केलेली चूक आपण स्वीकारायला हवी. त्याला आपण नक्कीच दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही. ती आपली चूक असते, आणि ते आपलेच नक्कीच मनही असते. म्हणून आपण जीवनामध्ये चुका न करता चांगल्या गोष्टींना आपण आधार दिला पाहिजे, आणि चांगल्याच गोष्टी आपण जीवनामध्ये अनुभवल्या पाहिजे. तरच तुम्हाला त्यांचे चांगले अनुभव येतील, आणि चांगल्या गोष्टी तुमच्या हातून होतील सुद्धा. म्हणून निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी. फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होऊन जातात, आणि ते प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी कधी खुलत नाही. म्हणून टीका आपल्यावर व्हायलाच हवी, तरच आपण प्रकाशमान नक्कीच होऊ. आयुष्य प्रकाश करण्यासाठी अंधाराचा सामना आपल्याला करावा लागणार आहे, आणि त्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयार असायला हवेत. जीवनात पुढे जायचे असेल तर अशा गोष्टींमध्ये तुमचं मन स्थिर करा ज्या गोष्टीत ते व्यस्त राहील. आणि वाईटाला विरोध करण्याची ताकद तेव्हाच येते जेव्हा योग्य आणि अयोग्य समजण्याची बुद्धी आपल्याकडे असते. चुकांना कधीही घाबरू नये, कारण तोच आपल्या प्रयत्नांना पुरावा असतो, आणि तोच पुरावा आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतो. म्हणून समस्या परिस्थितीमुळे नाही तर चुकीच्या विचारातून निर्माण होत असतात, आणि माणूस वागण्यातून कळतो तेवढ्याच तो बोलण्यातूनही ओळखता यायला हवा. आणि तुमच्या आर्थिक श्रीमंती किती उंच असली तरी तुमच्या वर्तमानाची उंची देखील तितकीच महत्त्वाची असते, आणि ते वर्तमानाची उंची किती आहे ते तुमच्या नक्कीच आचरणावरून कळत असते. म्हणून शिक्षित असणे ही चांगली गोष्ट आहे, पण खरे शिक्षण तेच आहे जे अशिक्षितांचाही आदर करायला शिकवते. म्हणून आयुष्यात सुद्धा एका अज्ञात पुस्तकासारखा आहे.
पुढच्या पानावर काय लिहिलंय हे कुणालाच माहीत नाही. फक्त आपण आजचं बघायचं आणि वर्तमान काळात आपण जगायचं आहे. एवढंच आपल्याला जगता आलं पाहिजे, तरच आपण चांगलं आयुष्य जगू शकू आणि सुखी आणि समाधानी राहू शकू. म्हणून सुंदरता नजर वेधून घेते, पण स्वभाव हृदय वेधून घेत असतो. आणि दुसऱ्यांकडे काय आहे ते पाहून आपल्या सुखासाठी स्पर्धा केली तर स्पर्धा जिंकता येते, परंतु सुख नाही, आणि सुख तुमच्या वाटाला देखील येणार नाही. म्हणून कधी कधी दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघावं, कारण प्रत्येक गोष्ट ही स्वतःच्या दृष्टिकोनातून बरोबरच असते आणि त्यात तर आपल्याला चूक दिसतही नाही. म्हणून दुसऱ्यांचा आपण नक्कीच विचार घ्यायला हवेत, आणि ते विचार घेतले की आपल्याला त्यातून भरपूर मार्गही मिळतात. म्हणून जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. फरक इतकाच की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं, एवढंच मात्र असतं. म्हणून जीवनात तुम्हाला काय मिळालं हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही काय टिकवलं हे जास्त महत्त्वाचं आहे, आणि ते टिकवून ठेवण्यातच तेवढीच गरज तुम्हाला आहे. म्हणून मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती तुम्ही आयुष्यात शोधली पाहिजे. आयुष्य तुमचं अगदी मनासारखं होऊन जाईल, आणि कोणतंही सुख आयुष्यभर समाधान देत नाही, पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर तुमच्या पुरून उरेल आणि तुम्हाला भरपूर काही आनंद देऊन जाईल. म्हणून आल्या कितीही अडचणी तरी आनंदाने लढत राहावं. जीवन आपलंच आहे, त्यावर प्रेम आपण करत राहावं. आपली आवड हीच आपली निवड असली पाहिजे, म्हणजे मनाची घालमेल थोडी कमी होत असते. आणि आयुष्य बदलून टाकणारे 3च गुरु असतात: दुखावलेले मन, रिकामे खिसे आणि अपयश. हे 3 गुरु आपल्याला आयुष्यात भरपूर मोठा धडा शिकवत असतात. आणि विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधी न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. म्हणून ती काळजी अजिबात तुम्ही करू नये. नाती नेहमी विश्वासाने टिकवा, कारण मूळ घट्ट असले की अस्तित्व दीर्घकाळ टिकत असतं आणि मग ते पुढेही जात असतं. म्हणून जग हे तर्क आणि टीकेने नाही, तर प्रेम आणि समजूतदारपणाने बनत असते, आणि त्याचप्रमाणे आपण ते टिकवून ठेवले पाहिजे. आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण ओझं हे कष्टाचं कधीच नसतं, मनात चाललेल्या विचारांचं ते ओझं असतं. मित्रांनो, आशेच्या ऊर्जेने जीवनाचा कोणताही अंधार प्रकाशमय केला जाऊ शकतो, आणि ती आशा आपल्या मनात निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून अति विचार करू नका, कारण तो काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या कधीच अस्तित्वात नसतात आणि ज्या आपल्या समोर आलेल्या नसतात. म्हणून प्रत्येक क्षण हा कधीही सारखा नसतो. जीवन जर गुलाबासारखं प्रसन्न ठेवायचं असेल तर काट्यांशी लढावंच लागेल, आणि त्या लढल्याशिवाय तुम्हाला नक्कीच फुलाचा सुगंधही घेता येणार नाही. म्हणून सल्ल्यातून शहाणपण नक्कीच मिळत असतं, पण अक्कल ही अनुभवातून मिळवावी लागते, आणि त्या अनुभवातून मिळालेली अक्कल आपल्याला जीवनामध्ये भरपूर मोठे धडे देत असते. म्हणून देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात. नेहमी तुम्ही समाधानी राहा, कारण प्रचंड महत्वाकांक्षी वृत्ती सुद्धा आपल्याला चिंताग्रस्त करून सोडत असते. आणि जीवनात प्रत्येक मार्गावर काटे आहेत. आपल्याला त्या काट्यांमधून फुल बनवून कसं फुलायचं ते आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून सन्मान सर्वांचा करणं हे संस्कार आहेत, परंतु आपला आत्मसन्मान जपणं हा आपला अधिकार सुद्धा आहे. म्हणून तो आत्मसन्मान आपण नक्कीच जगला पाहिजे आणि त्याला जीवनात जपून ठेवलं पाहिजे. भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यकाळातील चिंता दोन्ही असे चोर आहेत जे आपलं वर्तमानातलं सौंदर्य चोरून नेत असतात आणि ते आपल्याला अनुभव देत नाही. म्हणून आपण वर्तमानातलं सौंदर्य अनुभवायचं आहे आणि ते मोठ्या चांगल्या रीतीनं आपण जगायचं आहे. परिस्थिती गरज निर्माण करते आणि गरज व्यक्तीला बिघडवते किंवा घडवत असते. म्हणून गरजेला आपल्याला कोण कामाला आलं नक्कीच त्याच्याबद्दल आपण चांगले विचार ठेवले पाहिजे. प्रवास असो व आयुष्य, ध्येय तोच साध्य करतो जो आपल्या चुकांमधून योग्य तो मार्ग काढत असतो. आणि वेळेवर विश्वास ठेवा. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असते, हे वेळच सिद्ध करून दाखवत असते. म्हणून मित्रांनो, उंच उडण्यासाठी पंखांची गरज फक्त पक्ष्यांना नसते. मनुष्याला हा तर फक्त विनम्रताच पुरेशी असते. आणि ती विनम्रता आपल्यात असली तर आपण जीवनामध्ये चांगली माणसं नक्कीच मिळवू शकतो. आणि समर्थन असो किंवा विरोध विचारांचा असावा, व्यक्तीचा नव्हे. म्हणून मनाला समजून घेणारी सगळीच नाती आपली नसतात. जिथे जपणूक होते तिथे भावनांची नाती आपली नक्कीच तीच नाती असतात. आणि मित्रांनो, सुख मागून मिळत नाही, सुख शोधून सापडत नाही. सुख अशी गोष्ट आहे जी दुसऱ्याला दिल्याशिवाय आपल्याला कधीच मिळणार नाही. म्हणून आपण दुसऱ्यांना सुख देत राहिलं पाहिजे. आणि जीवनामध्ये ते देत राहिलं आणि चालत राहिलं तर नक्कीच सुख आपल्या वाट्याला नक्कीच येणार आहे आणि ते देव आपल्याला देऊन जाणार आहे.
म्हणून सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा लाभलेले क्षण तुम्ही सुंदर करा. आणि ते क्षण तुम्ही सुंदर केले की जीवन तुमचं सुंदर होऊन जाईल. आणि आयुष्य प्रत्येकाला समान संधी देते. फरक फक्त इतकाच आहे की काही जण ती संधी ओळखतात तर काही जण ते दुर्लक्ष करतात. आणि ते दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना ती संधी हातातून जात असते. म्हणून जीवनामध्ये कोणतीही संधी सोडू नका आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. जेवढा जास्त तुमचा स्वामींवर विश्वास राहील तेवढेच तुमची आत्मबळ आणि तुमची शक्ती ही वाढत जाईल. आणि स्वामी भक्तांनो, हा संपूर्ण संदेश तुम्हाला आवडला असेल तर जवळच्या मित्राला नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय शिवराय. धन्यवाद.